हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं श्रावणी लाईफस्टाईलमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा पहिल्या गुरुवारच्या. आणि आज तर सगळ्यांकडे धावपळ चालू असणार आहे, कारण पूजेची वगैरे तयारी, पूर्ण मांडणी वगैरे करावी लागते व्यवस्थित. त्याच्यानंतर घरची कामं हे ते. तर माझी पण थोडीशी धावपळ चालू आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आता सकाळचं टायमिंग असतो टिफिनचं, तर सगळ्यांचीच ही धावपळ चालू असते टिफिन करण्याची. तर इथे तर टिफिनची तयारी चालू आहे माझी. म्हणजे ह्याचे पप्पा गेले कामाला, त्यांना टिफिन वगैरे मी करून दिला पटकन. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आता दक्षसाठी टिफिन करायला घेते, कारण त्याला कसं मी लेट देते टिफिन. सकाळी तो 7ला जातो तर मी देत नाही. तर म्हणजे हे मी सांगितलं आहे आधी, पण जर कोण माझे व्हिडिओ वगैरे बघत असतील तर त्यांना माहितीच असेल की मी सकाळी लवकर टिफिन देत नाही त्याला. त्याची म्हणजे स्कूल जवळ आहे, त्यामुळे त्याला गरम गरम जाऊन देता येतं. चपाती भाजी किंवा कधी मॅगी, कधी फ्राय राईस, असं त्याला जे आवडतं ते असं वेगवेगळं देते करून. आणि बुधवार आणि शुक्रवारी तर मला वेगळंच द्यावं लागतं. म्हणजे आपण जर नॉनव्हेज केलं तर त्यांच्या स्कूलमध्ये नॉनव्हेज चालत नाही, मग त्याला वेगळं काहीतरी करून द्यावं लागतं. त्यामुळे मी म्हटलं आज त्याला चण्याच्या पिठाचा पोळा पाहिजे होता, तर बेसनचा पोळा पाहिजे होता. तर म्हटलं की आरामात गरमच असं म्हणजे करून देईल, गरम गरम पोळा. कारण म्हटलं थंड झालं की कसं खायला मन देत नाही एवढं. आपण लागतो पण छान पोळा, पातळ अशी व्यवस्थित पोळी केली ना की छान असते ना, छान म्हणजे लागते पोळी एकदम. आणि मग आम्हाला पण थोड्याशा नाश्त्याला वगैरे करून ठेवते मी. तसं सकाळची अशी 10-12 तरी चपाती म्हणजे होतातच. म्हणजे त्याचे पप्पा घेऊन जातात 4-5, या 1-2 खाऊन जातात. आणि दक्ष त्याला 2 वगैरे अशी द्यावी लागते. आणि आम्ही 2-3 ठेवतो नाश्त्यासाठी, मी आणि ग्रितिकसाठी. 2 जण आम्ही असतो, किंवा दुसरा काहीतरी नाश्ता करतोच. तर इथे आता माझी चपाती वगैरे करून झालेल्या आहेत, थोडेच बाकी होत्या. आणि थोडंसं म्हटलं पोळा वगैरे पटकन करून घेते. आणि ग्रितिकला पण म्हटलं देईल खायला, कारण त्याला पण खूप आवडतं. कधी मूड असला तर खातो तो. ते इथे आता टिफिन होत आलं आहे माझं बहुतेक. तर तुम्ही म्हणाल की एवढं डब्यामध्ये मी तेल कशाला घेतलं आहे, तर ॲक्च्युली ना त्याच्यासाठी मी हे बनवले होते, वडे बनवले होते. तर त्याचं तेल राहिला होता, तर म्हटलं तो तेल यूज करून टाकेल भाजीला वगैरे, म्हणून त्याला वेगळंच मी ठेवला होता. त्यामुळे तो तेवढा डबा मी घेतला होता तिथे. आणि त्यात चपाती वगैरे करून झालेल्या आहेत माझ्या. जास्त नव्हत्या, थोड्याशाच बाकी होत्या. तर आता बहुतेक करून झालेल्या आहेत माझ्या. आणि हे पोळ्या करून झालेला आहे. त्याच्यानंतर म्हटलं बाकीचं काम वगैरे करून घेईल पटकन. तर इथे काय आमच्या काही जास्त चपात्या नसतात सकाळच्या, 12 ते 13च असतात, एवढ्या काही नसतात. त्यामुळे मग काय एवढं जास्त सकाळची अशी कामं नसतात. पण घाई ही सगळ्यांचीच असते. आणि पाणी तर आमच्याकडे लवकरच येतो, त्यामुळे काय एवढं टिफिनच्या टायमाला पाण्याची अशी घाई नसते. तर इथे टिफिन झाला आहे बनवून, आणि खूप पसारा पडला आहे किचनवरती. तर म्हटलं ग्रितिकसाठी छोटे छोटे पोळी आहे ना, बसांच्या पोळीचे असे तुकडे करून दिले, म्हणजे पीसेस करून दिले. त्याला म्हटलं की एक एक उचलून खा तू, कारण मुलांना वगैरे खूप आवडतात, छोट्या मुलाला. आणि इथे बघा चपाती वगैरे सगळं करून झालेलं आहे माझं, आणि पसारा पण खूप झालेला आहे. तर आता पटकन ग्रितिकला मी देते खायला, आणि तो एकीकडे खायला बसला की मग मी बाकीचं इथलं किचन वगैरे आवरून घेते. तर त्याने पण सकाळी असं एवढं काही खाल्लं नव्हतं, बिस्किटच खाल्लं होतं. आणि दूध वगैरे काय गरम केलं नव्हतं मी, कारण दूध आणलं होतं, पण मला खीर करायची होती. आज गुरुवार होतं म्हणून गोड काहीतरी, त्यामुळे मी म्हटलं आता नंतरच ठेवेल दूध गरम करायला, आणि नंतरच मग देईल त्याला. तर इथे त्याला मी दिला आहे खायला. तर बघूया खातोय काय. बोलतो तर आहे छान, त्याच्या मूडवरती असतं. कधी मनात आलं तर सगळं खातो, नाहीतर नाही. आणि इथे बघा इथे पण पसारा वगैरे सगळं तसंच आहे. तर इथे आता त्याला मी खायला वगैरे दिलं, खाऊ दिलं ग्रितिकला. त्याच्यानंतर मग पूर्ण भांडी वगैरे थोडी जे असतात, पाण्याचं टोप वगैरे गरम वगैरे, पियाचं पाणी ग्रितिकचं वगैरे, चहाचं टोप, ते असं खाली ठेवून म्हटलं किचन वगैरे पटापट क्लीन करून घेते. कारण काय होतं, चपाती करताना ना सगळं पीठ पडलेलं असतं. आणि आमच्या इकडे कधी कधी मुंग्या वगैरे खूप येतात माळ्यावरती.
गरमी तर खूप जास्तच येतात आणि आता एवढी गरमी नाही तरी पण मुंगी वगैरे येत असते, म्हणून जास्त असं काही हे करून ठेवत नाही. लगेच मुंगी येते, काय गोड वगैरे थोडं जरी पडलं साखर वगैरे तरी. तर म्हटलं पटकन तर किचन वगैरे पहिलं क्लीन करून घेते, व्यवस्थित असं पुसून घेते आणि मग नंतर म्हटलं पाणी वगैरे ठेवेल आंघोळीला. आणि एकीकडे तो बसला होता नाश्ता करायला. तिथे गॅस वगैरे क्लीन करून झाली आणि एकीकडे दूध ठेवलं आहे गरम करायला. तर आता किती बाकीचं पसारा वगैरे उचलून जे काही असतात नंतरची आपली कामं, तर इथे खूप पसारा वगैरे झालेला होता, हतरूनं वगैरे तशीच पडलेली होती. आणि ह्याच्या गाड्या वगैरे पण आम्हाला साईडला कराव्या लागतात, कारण परत जागा वगैरे पुरत नाही. मग ते व्यवस्थित सगळं साईडला वगैरे ठेवून देते आणि व्यवस्थित मग काय कचरा वगैरे काढून घेतला. त्याच्यानंतर बाहेर वगैरे बाल्कनीत पण कचरा वगैरे काढून व्यवस्थित घेते. त्याच्यानंतर म्हटलं चल पटकन थोडंसं कपडा म्हणजे लादी पुसून घेते पटकन, कारण थोडं म्हटलं लादी वगैरे पुसून घेतली, नंतर आंघोळ वगैरे केली की पूजा वगैरे करायला मग काय टेन्शन नाही म्हणजे. आणि आता काय मी 2-3 वर्ष घट असं मांडत नाही, म्हणजे फक्त म्हटलं देवाची पूजा वगैरे करायची तर आहेच, देवघर वगैरे साफ करायचं तर आहेच. म्हटलं पटकन साफ करून घेईल आणि मग तिथेच देवीची पूजा करून म्हटलं संध्याकाळी पुस्तक वगैरे वाचून घेईल लक्ष्मीचं. कारण आता सध्या मी 2 वर्ष झालीच असतील, 2-3 वर्ष नाहीच हे करत घट मांडत. नाही तर पहिले मी जशी 10वी झाली ना माझी, तशी मी दरवर्षी घट मांडायची. आणि आता सध्या तरी म्हणजे 3 वर्ष झाली नाहीच मांडत. तर इथे आता लादी वगैरे माझी व्यवस्थित पुसून वगैरे झालेली आहे. आणि थोडंसं बाहेर पण मग कसे चपलांचे वगैरे पायाचे वगैरे हे येतच राहतात डाग वगैरे बाहेर बाल्कनीत वगैरे पण. तर म्हटलं इथलं झालं ना की थोडं बाहेर वगैरे पण पटकन पुसून घेईल. डेली तर पुसावं लागतंच, पण म्हटलं कसं पूजा वगैरे करायच्या आधी थोडं लादी वगैरे पुसून घेतली ना की थोडं बरं वाटतं, घर वगैरे पण साफ वाटतं एकदम. तर इथे बाहेर काही एवढी मोठी बाल्कनी नाही, आमची छोटीशीच बाल्कनी आहे, पण कसं सगळं चप्पल वगैरे हे ते असतातच ना, शूज वगैरे मुलांचे. तर म्हटलं पटकन तिथे बाहेर असं क्लिनिंग वगैरे करून घेते मी आणि मग नंतर आंघोळ वगैरे करून मग बाकीची कामं वगैरे करता येतात पटापट. तर इथे आता माझी आंघोळ वगैरे करून झालेली आहे आणि सहसा मी गुरुवारची केस नाही धुवत, मी शुक्रवारची केस धुते किंवा संडेची असे धुते, पण मी आणि सोमवारची पण नाही धुवत. कारण मला असं सांगितलेलं आहे, लहानपणापासून मी ऐकलेलं आहे की पाठीमागे भाऊ असतं तर सोमवारची केस नाही धुवायची. त्यामुळे मी सोमवारची केस जास्त धुवतच नाही किती प्रॉब्लेम असला तरी पण. आणि गुरुवारची पण मी नाही धुवत, कारण तेव्हा ते पण मी असंच ऐकलं होतं, तर माहिती नाही नक्की काय, पण ती सवयच झालेली आहे मला, त्यामुळे मी तर गुरुवारची केस नाही धुवत. पण म्हटलं आज लक्ष्मीपूजन आहे तर धुवून घेते, नाही तर सहसा मी शुक्रवारचीच धुते केस. आणि इथे केस वगैरे चांगले पुसून घेतले, कारण खूपच आतमध्ये ओले राहतात केस नेहमी बांधून ठेवले की, आणि मग खूप डोकं वगैरे धरतं माझं. आणि केस माझी पहिली खूपच मोठी होती, खूप म्हणजे खूप मोठी, पण ह्या गणपतीमध्ये मी केस कापून टाकली होती, असे एकदम कमरेपर्यंत होती आणि मी खूप बारीक केली, असं युकट मारलं, त्यामुळे खूपच असं बारीक कापावी लागली एकदम, म्हणजे खूपच छोटी सांगितली मी त्यांना करायला. आणि म्हटलं चल जाऊ दे आता परत वाढतीलच. आणि तसं पण सहसा माझा आंबोडाच जास्त असतो, त्यामुळे केस वगैरे वाढतात चांगली माझी पहिल्यापासून. आता बघूया, अजून तरी व्यवस्थित वाढलेली नाही आहेत, आहे तशीच आहेत, बघूया कधी वाढते ते. पण आता ठरवलं आहे की वाढली तर मी नाही कापणार, लॉंग ठेवेल आणि त्यांची काळजी पण घेईल, छोटी नाही करणार. तर बघूया,
आणि इथे म्हटलं तर चला फ्रेश वगैरे झाले व्यवस्थित, तर जरा थोडी क्रीम बीम लावून मग म्हटलं देवाची पूजा वगैरे करून घेऊया. सहसा मी तर काय एवढं लावत नाही असं चेहऱ्याला, पण आता लावते मी, कारण मला आता समजलं की चेहऱ्याची काळजी घेतली नाही तर खूप प्रॉब्लेम होतात म्हणून. त्यामुळे ही काळजी सगळ्यांनी आपण घेतलीच पाहिजे. आणि मागे खूपच पसारा आहे, घरी झाडू वगैरे वरती ठेवावी लागते, कारण ग्रितिक आहे ना तो एकसारखं घेत राहतो म्हणून. आणि इथे तर माझी पूजा वगैरे करून झालेली आहे. तर पूजा करून झाली, मी पण इथे नमस्कार वगैरे करून घेतलं आणि म्हटलं आता डायरेक्ट करूया नैवेद्याची तयारी, कारण आज मला करायचं होतं बासमती तांदळाची खीर बनवणार होती मी, म्हणून म्हटलं आज पहिला गुरुवार आहे तर हेच बनवूया. तसे पण मार्केटला सगळ्यांच्या आवडीचे गाजर आलेलेच आहेत, जे फक्त डिसेंबरमध्येच आपल्याला करायला मिळतात. बाकीचे ते दुसरे गाजर तर आपण एवढं आणून गाजर चालवा करत नाही, फक्त खाण्यासाठीच वगैरे आणतो किंवा मुलांना वगैरे काय द्यायचं असेल तर इथे आता पूजा वगैरे करून झाली आणि म्हटलं गाजर चालवा आता नेक्स्ट टाईम करेल, आता म्हटलं खीर बनवते ह्या टायमाला. तर इथे आता बघूया आपण बासमती जी तांदूळ आहेत ना ते मी भिजत टाकले होते थोडा टाईम, अर्धा तास तरी ते भिजत मी ठेवलेच होते आणि त्याच्यानंतर मग घेतली खीर करायला. ते इथे आता नैवेद्याची तयारी मला करायची होती, म्हणून म्हटलं पहिलं हे काम करून घेते, कारण मग नंतर जेवणाकडे वगैरे लक्ष जेवण वगैरे करायचं होतं, कारण 1 वाजेपर्यंत दक्ष येतो, त्याच्या आधी मला जेवण करावं लागतं. कधी ट्यूशन 2चा असतो, कधी 2:30चा असतो, असं टायमिंग वेगवेगळा पण असतो कधी कधी. तर इथे मी ना तांदूळ थोडे भिजत ठेवले होते, एवढं काही भिजत सगळेजण ठेवत नाही असं, पण मी आपले असेच ठेवले होते, म्हटलं पटकन शिजतील वगैरे, जसं आपण बिर्याणीला वगैरे ठेवतो असं, म्हणून थोडा टाईम भिजत ठेवले. आणि इथे थोडेसे म्हटलं आता भात शिजवून घेऊया. तर इथे चांगला कड वगैरे आलेला आहे आणि थोडंसं मी चमच्याने असं मॅश करत होती. ह्याचं पण आहे माझ्याकडे पावभाजी करायचं जो भांडं असतं आपण मॅश करतो, पण म्हटलं नको ते काय मी आता यूज करत बसली नाही. थोडंसं थंड झालं भात, त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट मिक्सरलाच हे करून घेतलं, बारीक करून घेतलं. आणि जास्त काही असं बारीक नाही, असं थोडंसं जाडसरच असं बारीक वगैरे करून घेतलं. भरपूर झालं होतं, पूर्ण भांडा भरला होता. आणि पण म्हटलं चल ठीक आहे, खीर आवडते आम्हाला सगळ्यांना घरी. आणि इथे मग काय केलं, मी थोडंसं पाणी ठेवलं गरम करायला. म्हटलं तर थोडंसं पाणी आणि दूध मिक्स करूया आपण, म्हटलं मी माझ्या पद्धतीने बनवते, असं पूर्ण दुधामध्येच केली नाही. तर इथे थोडंसं गरम पाणी ठेवलं होतं, हे करायला पाणी गरम करायला ठेवलं होतं. मग जसं पाणी वगैरे गरम झालं, थोडंसं पाणी मी त्यातलं कमी केलं आणि थोडंसंच घेतलं, कारण जास्त घेतलं नाही पाणी. जसं आपण दुसरी ती शेवयाची खीर करतो त्याला पण कसं दूध वगैरे फुटतो, म्हणून आपण गरम पाणी असं मिक्स करून हे बनवतो खीर, आणि ती पण खीर छान होते. तर म्हटलं आपण तसंच बनवूया. मग इथे थोडंसं पाणी मी कमी केलं आणि त्याच्यामध्ये दूध ॲड केलं. दूध जेवढं मला पाहिजे होतं अंदाजाने, तरी 1 ग्लासच्या आसपास मी घेतलं असेल दूध. आणि त्याच्यामध्ये मग दोन्ही म्हटलं थोडंसं व्यवस्थित असं गरम करून झालं की त्याच्यामध्ये मग बाकीचं जे मी मिक्सरला म्हणजे जी खीर म्हणजे तांदूळ जे बारीक केले होते ते व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲड करेल. इथे पाणी आणि दूध मी मिक्स केलं आहे. गॅस चालू करून मग पहिलं दोन्हीही गरम केलेलं तर होतंच, पण गॅस चालू केल्याने म्हटलं थोडंसं गरम करूया. त्याच्यानंतर मग मी जे तांदूळ बारीक केले होते ते म्हटलं आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेते. आणि ते कसे गट्टे राहायला नको म्हणून मी अशी व्यवस्थित हे करत होते, मिक्स करत होती, कारण असे गट्टे वगैरे राहायला नको म्हणून. आणि मिक्स वगैरे करून झाली व्यवस्थित की मग त्याच्यामध्ये जे आपल्याला पाहिजे म्हणजे अंदाजाने मी नंतर मी साखर टाकली. साखरही मी जास्त टाकलेली नाही, कारण जास्त पण गोड झाली तर कोणाला आवडत नाही, म्हणून म्हटलं अर्धी वाटीच साखर टाकते. आणि एवढ्या खिरेला एवढ्या खीर आहे ना, अर्धा टोप आहे, तर ती कधी कधी आटते पण. तर म्हटलं की जास्त म्हणजे अर्धी वाटीच साखर टाकूया की जेणेकरून गोड पण होणार नाही. आणि सहसा गोड आता कमीच खातात सगळेजण, त्यामुळे मी म्हटलं आता गोड कमीच करूया. आता पदार्थ आपण कोणताही पदार्थ करू थोडं गोड कमीच करूया.
तसं सहसा चहा पण कमी करायचा प्रयत्न चालू आहे, पण ती काय होत नाही अजून चहा कमी. एक टाईम तरी का नाही, पण पितेच मी चहा. तर इथे मी ना अर्धी वाटीच साखर टाकली आणि व्यवस्थित असं म्हटलं मिक्स वगैरे करून घेते. आणि छान अशी उकळी आलेली आहे, व्यवस्थित असं मिक्स झालेली आहे साखर. आणि खूप छान खीर झाली होती ही, खूप म्हणजे खूपच छान केली होती. मी माझ्या पद्धतीने केली होती, पहिल्यांदा केली होती, पण छान झाली होती. कारण नेहमी दुसऱ्याच तांदळाच्या पण खीर वगैरे बनवतो, तर म्हटलं चल तांदूळ होते तर आपण बासमती तांदळाची खीर बनवूया. आणि इथे वेलची पूड जी बारीक केलेली होती त्याच्यात थोडीशी साखर टाकली आणि बारीक केली होती. तर म्हटलं ही पण पटकन टाकून वगैरे घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. बाकी ड्रायफ्रूट मी थोडेसेच टाकले, कारण कधी कधी मग खाताना ग्रीटी वगैरे आमचं खायला मागत नाही. आणि त्याची काही पावडर मी केली नव्हती. पावडर केलेली असली तर काय नाही वाटत, असे बदाम वगैरे खायला दिले की खातो तो, पण खीरमध्ये वगैरे आले ना की तो नाही खात जास्त. त्यामुळे थोडेसे जे ड्रायफ्रूट होते घरी अवेलेबल तेच तेवढे टाकले मी. आणि थोडं केसर पण होतं, तर म्हटलं हे पण केसर पण त्याच्यामध्ये ॲड करते. आणि मस्त आता खीर बघा किती कमी झाली, म्हणजे किती घट्ट झाली, पण मस्त झाली होती, एकदम व्यवस्थित आहे. एवढी कशी घट्ट झाली नाही, चांगली नरमसुद्धा आहे. तर चला आता माझी खीर तयार झालेली आहे. आणि इथे मी आता घेते नैवेद्य दाखवून, कारण आता केले तर म्हटलं आत्ताच पटकन नैवेद्य दाखवून घेते देवाला. आणि बाकी मी पोथी वाचेल, पण संध्याकाळी वाचेल म्हटलं. आता संध्याकाळी नाही, दुपारी म्हटलं वाचून घेईल. आता थोडंसं काम आहे मला, तर नंतर वाचेल. आणि मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित देवीची पूजा वगैरे करते मी. बघूया आता परत मांडेल मी लवकरच घट. आणि चला तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि प्लीज नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. बाय, मिळूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.